म्हणजे बहुतेक या सगळ्या ह्याचा ताण तिने घेतलेला दिसतोय आणि काहीतरी शब्द त्यांच्याकडून चुकायला लागलेत असं मला वाटतं. म्हणजे या निवडणुकीचा ताण जास्त झाला का काय, थोडंसं तपासणी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला थेट पाईपलाईनचा, थेट पाईपलाईन आणि शहरातल्या अंतर्गत डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या दोन वेगळे विषय आहेत. थेट पाईपलाईन मंजूर आणि त्याची सँक्शन जे आहे त्याला 15 वर्ष झाली, 14 वर्ष झाली. अमृत योजनेतून पाण्याच्या 14 टाक्या बांधणं हा वेगळा विषय आहे. ज्यावेळी थेट पाईपलाईन झाली त्यावेळी या सगळ्या अमृत योजनाच अस्तित्वात नव्हती. अमृत योजनाच फडणवीस साहेब प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर 2017 नंतर ती मंजूर झालेली आहे, 2014 नंतर मंजूर झालेली आहे. आणि मग जर अमृत योजना नसती तर हे पाणी कसं गेलं असतं हा मूळ माझा प्रश्न आहे. अमृत योजनाच केंद्राची नसती तर अमृत योजना आल्यामुळं त्यांच्या या थेट पाईपलाईनला एक कॉम्प्लिमेंट झालेलं आणि या 14 टाक्या पूर्ण होणं, तिथपर्यंत पाणी जाणं आणि तिथून डिस्ट्रीब्युशन सिस्टीम होणं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि क्षीरसागर साहेबांनी सांगितलेली वस्तू कारण आज मला अजून माहित नाही त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कुणालाच माहित नाही. तर ह्याचं एक सखोल थोडंसं निरीक्षण झालं पाहिजे आणि मग त्याच्या बाबतीत पण आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही त्यांनी केली म्हणून ते होता कामाने आम्ही या मताचे नाही आहोत. 1 वर्षाच्या या सगळ्या बाबी ज्या असतील त्या पूर्ण करून कोल्हापूरकरांना स्वच्छ मुबलक पाणी दिलं जाईल.